आज मी आले आपला आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भिवंडी इथल्या मंदिरामध्ये। याच मंदिराची एकंदरीत पूर्ण सफर मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे, सो हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। आता सर्वांनाच पडलेला प्रश्न म्हणजे या मंदिराकडे नेमकं जायचं तरी कसं। मी बाईकवर गेलेले, मात्र या मंदिरामध्ये तुम्हाला जर पब्लिक ट्रान्सपोर्टने यायचं असेल तर तुम्हाला ठाणे किंवा कल्याण रेल्वे स्टेशनवर आधी उतरावं लागेल। तिथून तुम्हाला वाडा किंवा अंबाडी नाक्याला जाणारी बस पकडावी लागेल। त्यानंतर बसमधून धोंडे बंडवली बस स्टॉपवरती उतरावं लागेल। मी बाईकवरती गेलेले, त्यामुळे ओला उबेर प्रायव्हेट व्हेकलने जाणं या मंदिराजवळ पोहोचण्याचा सर्वात सोपा मार्ग आहे। रस्त्यांची परिस्थिती तशी फारशी चांगली नाही आहे, मात्र अद्याप पब्लिक ट्रान्सपोर्टची सुविधा फारशी उपलब्ध न झाल्यामुळे पब्लिक ट्रान्सपोर्टने न जाता तुम्ही प्रायव्हेट व्हेकलनेच जाणं सोयीस्कर ठरेल। तुम्ही जर ठाण्याहून या मंदिरात येत असाल तर ठाण्याहून हे मंदिर 36 किलोमीटर अंतरावरती आहे, तर कल्याणपासून हे मंदिर जवळपास 30 किलोमीटर अंतरावर आहे। अशा प्रकारे प्रायव्हेट व्हेकलने आम्ही अखेर या मंदिराजवळ पोहोचलो। शौर्य, धैर्य आणि औदार्याचा प्रगल्भ इतिहास म्हणजेच आपले आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज। शिवाजी महाराज यांचे विचार, धोरण, पराक्रम आणि इतिहास जगासमोर मांडण्यासाठी भिवंडी येथील मराडेपाडा येथे छत्रपती शिवाजी महाराज यांचं भव्य दिव्य असं मंदिर उभारण्यात आलं आहे। छत्रपती शिवाजी महाराजांचं राज्यातील हे पहिलंच भव्य दिव्य मंदिर असावं। तुम्ही आता हे जे व्हिडिओमध्ये पाहत आहात ते शिवाजी महाराज यांच्या मंदिराचं मुख्य प्रवेशद्वार आहे। याच प्रवेशद्वारातून आपण मंदिराच्या दिशेने पुढे वळतो। या महाकाय प्रवेशद्वाराबरोबरच किल्ल्याला जशी तटबंदी असते तशीच तटबंदी आणि बुरुज आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे। गडकिल्ल्यांच्या धर्तीवरील देशातील विविध मंदिरांच्या शैलीचा प्रभाव असलेल्या या मंदिराचे क्षेत्रफळ 2500 चौरस फूट असून तटबंदी 5000 चौरस फूट इतकी आहे। हे मंदिर 4000 एकर जमिनीवर विस्तारलेले आहे। त्यानंतर भव्य दिव्य अशा महाप्रवेशद्वारातून आतमध्ये प्रवेश केल्यानंतर आपल्याला छत्रपती शिवाजी महाराज यांचं मंदिर पाहावयास मिळते। या प्रवेशद्वाराची उंची 42 फूट असून हे मंदिर हुबेहूब गडकिल्ल्यांच्या धर्तीवर उभारण्यात आले आहे। मंदिराभोवती तटबंदीसह बुरुज, महाद्वार आहे। एकूण 5 कळस गाभाऱ्यावर 42 फूट उंच सभामंडप, सभाभोवती 4 कोपऱ्यावर गोलाकार बुरुज, टेहाळणी मार्ग हे सर्व प्रत्यक्ष दगडाच्या तोडी घडवून उभारणी करण्यात आली आहे। या पायऱ्यावर चढून आता आपण चाललोय छत्रपती शिवाजी महाराज यांच्या गाभाऱ्याच्या दिशेने। हा आहे मंदिराचा प्रशस्त असा सभामंडप। या मंदिराला मार्बलचं फ्लोरिंग असून सर्व खांब कोरीव महिरपी कमानी देखील आहेत। अतिशय कोरीव असं सुंदर असं बांधकाम या मंदिराच्या गाभाऱ्याचं देखील केलेलं आहे। थोडंसं पुढे गेल्यानंतर एका बाजूला राजमाता जिजाऊ यांची मूर्ती आपल्याला पाहायला मिळते, तर मधोमध छत्रपती शिवाजी महाराज यांची 6.5 फुटाची मूर्ती आहे। ही मूर्ती अयोध्येतील रामाची मूर्ती घडविणारे सुप्रसिद्ध शिल्पकार अरुण योगीराज यांच्या हस्ते घडवण्यात आलेली आहे। क्षत्रिय कुलावतांचा सिंहासनाधीश्वर राजाधिराज महाराज श्रीमंत श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय। श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय। जय भवानी, जय भवानी, आता आपण जाऊया तटबंदीच्या दिशेने। या तटबंदीच्या आतमध्ये 36 विभाग असून त्यावर भव्य अशी शिल्पे उभारण्यात आलेली आहेत आणि याच माध्यमातून इतिहास दर्शन घडवण्यात येणार आहे। तुम्ही आता जे व्हिडिओमध्ये पाहत आहात तसे 36 विभाग या ठिकाणी आहेत आणि या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची एकंदरीत पराक्रमाचा प्रवास या कलाकृतीच्या माध्यमातून दाखवण्यात आलेला आहे।
सुरुवातीलाच इसवी सन 92 ते 96 शतकांचा प्रवास या ठिकाणी दाखवण्यात आलेला आहे. यानंतर छत्रपती शिवाजी महाराज यांचे वडील छत्रपती शहाजीराजे भोसले यांचाही प्रवास या ठिकाणी दाखवण्यात आलेला आहे. यानंतर कलाकृती आहे राजमाता जिजाऊ यांच्या प्रवासाची. या ठिकाणी आपल्याला त्यांची सुंदर अशी कलाकृतीही पाहायला मिळते. तसंच राजमाता जिजाऊ मासाहेब यांच्याविषयी माहिती मिळते. हा आहे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्माचा सोहळा. सह्याद्रीच्या कुशीतून एक हिरा चमकला, भगवा टिळा चंदनाचा शिवनेरीवरती प्रगटला. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्माचा सोहळा जो केला होता त्याची कलाकृती या ठिकाणी दाखवण्यात आलेली आहे. यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांवरती कशा प्रकारे शिवसंस्कार झाले हे देखील कलाकृतीच्या माध्यमातून दाखवण्यात आलेले आहे. हा क्षण आहे जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या सवंगड्यांसह रायरेश्वरावरती हिंदवी स्वराज्याची शपथ घेतली. तो दिवस होता 27 एप्रिल 1645 या दिवशी शिवाजी महाराज रायरेश्वराच्या साक्षीने हिंदवी स्वराज्य स्थापनेस प्रतिज्ञाबद्ध झाले. ही कलाकृती आहे छत्रपती शिवाजी महाराजांची प्रसिद्ध तलवार भवानी तलवार म्हणून ओळखली जाणारी. ही तलवार शिवाजी महाराजांना देवी भवानीने प्रसन्न होऊन दिल्याची आख्यायिका आहे. ही कलाकृती आहे जेव्हा शिवाजी महाराजांनी तोरणा किल्ला स्वराज्य स्थापनेच्या कार्यात घेतलेला पहिला किल्ला होता. त्यांनी 1646 मध्ये वयाच्या अवघ्या 16व्या वर्षी हा किल्ला जिंकला होता आणि या घटनेला स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवली गेली होती. शिवरायांचे शेतकऱ्यांविषयी धोरण कसे होते याबद्दल देखील इथे सविस्तर माहिती दिलेली आहे. पुण्यभूमीत सोन्याचा फाळ असणारा नांगर नांगरताना शिवाजी महाराजांची कलाकृती या ठिकाणी सादर करण्यात आलेली आहे. होता जीवा म्हणून वाचला शिवा या म्हणीतून प्रखर राष्ट्रीय बाण्याचा वारसा अजरामर करणारे छत्रपती शिवाजी महाराज यांचे अंगरक्षक व एकनिष्ठ सेवक शूरवीर जिवाजी महाले यांनी आपल्या प्राणांची आहुती देऊन लाखोंचा पोशिंदा छत्रपती शिवाजी महाराजांचे प्राण वाचवले होते. हा क्षण आहे 10 नोव्हेंबर 1959 रोजीचा, ज्या दिवशी छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा वध केला होता. 29 वर्षाच्या शिवाजी महाराजांनी वाघनखाच्या साहाय्याने अफजल खानाला ठार केले होते. त्यातील सुवर्ण क्षण म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक. 6 जून 1674 रोजी छत्रपती शिवाजी महाराजांचा रायगडावरती राज्याभिषेक झाला, ज्याने मराठा साम्राज्याची स्थापना झाली. छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक हा अत्यंत व्यापक आणि भारताच्या इतिहासातील एक अत्यंत महत्त्वाचा प्रसंग होता. राज्याभिषेकावेळी छत्रपती शिवाजी महाराजांनी छत्रपती हे पद धारण केले. त्याचीच ही प्रतिकृती चित्राच्या माध्यमातून या ठिकाणी दाखवण्यात आलेली आहे. शिवरायांच्या जीवनातले सर्व प्रसंग आपल्याला इथे पाहायला मिळतात. अतिशय सुंदर अशा शिल्पांमध्ये शिवरायांच्या अगदी जन्मापासून राज्याभिषेकापर्यंत आणि छत्रपती संभाजी महाराजांनी वाघाचा जबडा फाडला त्या प्रसंगापर्यंतचे सर्व प्रसंग आपल्याला या मंदिरामध्ये पाहायला मिळतात. आत्तापर्यंत आपण छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास पाहिला. मात्र या ठिकाणी इतिहासकालीन शस्त्र, हत्यारं आणि चिलखतही आहेत. सोबतच त्यांची सविस्तर माहितीही आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते.
शेवटी या ठिकाणी एक छोटंसं शॉप आहे. त्यामध्ये तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांसंबंधित पुस्तकं, फ्रेम, काही भेटवस्तू घेता येतील. संध्याकाळच्या वेळेला हे मंदिर असं सुंदर दिसत होतं. या मंदिरावर एकूण 5 कळस असून 42 फुटाचा सभामंडप देखील आहे. आत्तापर्यंत आपण मंदिराचा आतमधला भाग पाहिला. आता आपण मंदिराची बाह्यरचना पाहूया. एकंदरीत या मंदिराची बाह्यरचना कशी केलेली आहे ते आपण थोडक्यात पाहूयात. आपण मागे जो सभामंडप पाहिला त्याच सभामंडपाभोवती 5 गोलाकार बुरुज या ठिकाणी आहेत. तसेच ज्याप्रमाणे गडकिल्ल्याची रचना असते त्याच गडकिल्ल्यांच्या रचनेनुसारच या मंदिराची रचना असून एकूण 2500 चौरस फुटांच्या परिसरात हे मंदिर उभारण्यात आलेलं आहे. या मंदिरासाठी एकूण तटबंदी ही 5000 चौरस फूट इतक्या आकाराची आहे. या मंदिराच्या उभारणीसाठी 7 ते 8 कोटी रुपये खर्च झाला असून त्यातील शिवक्रांती प्रतिष्ठान ट्रस्ट आणि काही भाग लोकवर्गणीतून उभारण्यात आला आहे. हबप डॉक्टर कैलास महाराज निचिते यांच्या मार्गदर्शनाखाली वास्तुविशारद विजयकुमार पाटील यांनी मंदिराची रूपरेषा निश्चित केलेली आहे. मंदिराच्या भोवती तटबंदी, बुरुज, महाद्वार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याची गाथा या शिवमंदिरातून शिवप्रेमींना पाहायला मिळणार आहे. त्यामुळे एखाद्या किल्ल्याप्रमाणे रचना असणाऱ्या या मंदिराला शिवप्रेमींनी नक्की भेट द्यावी.